नमस्कार. आज आपण स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट या विषयामधील दुसरा टॉपिक याचा अभ्यास करतो आहे. कृतीयोजना आखणे या टॉपिकमधील आपण पुढचा घटक अभ्यासणार आहोत. परिस्थितीची तपासणी म्हणजे एन्व्हायरमेंटल स्कॅन, इंटरनल अँड एक्सटर्नल एन्व्हायरमेंटल. या घटकामध्ये आपण अभ्यास करणार आहोत की परिस्थितीचे विश्लेषण म्हणजे संस्थेतील वातावरणाचा अभ्यास, ज्यामुळे संस्थेच्या कामकाजावर परिणाम करणारे परिस्थितीचे घटक आपल्याला शोधून काढता येतात. परिस्थितीच्या विश्लेषणामुळे संस्थेच्या आत आणि संस्थेच्या बाहेरसुद्धा काय घडत आहे याची आपल्याला कल्पना येते आणि या विश्लेषणामुळे संस्थेने विकसित केलेल्या कृती योजनेमध्ये संस्थेच्या वातावरणाचे प्रतिबिंब पडण्याची दाट शक्यता असते किंवा तशी संभाव्यतासुद्धा वाढते. परिस्थितीचे विश्लेषण करण्यापूर्वी संस्थेच्या वातावरणाची रचना कशी आहे याचे ज्ञान असणे आवश्यक असते. विश्लेषण सुलभ करण्याकरिता वातावरणाचे 2 भाग करता येतात: परिस्थिती, अंतर्गत परिस्थिती आणि बाह्य परिस्थिती. आता परिस्थिती विश्लेषणाचे आणखीन पुढील काही मुख्य भाग आहेत, ते म्हणजे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहेत. अंतर्गत परिस्थितीचे विश्लेषण, संस्था ज्या उद्योगात काम करते त्याचे विश्लेषण. बाह्य परिस्थितीचे विश्लेषण, त्याला आपण पेस्ट ॲनालिसिस असं म्हणतो. आणि हे झाले 3 मुख्य भाग. मग आता अंतर्गत परिस्थितीच्या विश्लेषणामधून संस्थेची बलस्थाने म्हणजे संस्थेला जी मजबूत करतात असे घटक आणि संस्थेला जे कमकुवत करतात म्हणजे कमजोर करतात असे जे घटक, याला आपण दुवा असं म्हणतो, यांची माहिती तयार होते. तर बाह्य परिस्थितीच्या विश्लेषणामधून संस्थेच्या संधी आणि संस्थेला असणारे धोके या सगळ्या गोष्टींची माहिती होते. अंतर्गत आणि बाह्य परिस्थितीच्या मिश्रणातून तयार होणाऱ्या विश्लेषणाला स्वोट विश्लेषण असं म्हणतात. हे आपल्या रिकाम्या जागेसाठी प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. अंतर्गत आणि बाह्य परिस्थितीच्या मिश्रणातून तयार होणाऱ्या विश्लेषणाला स्वोट विश्लेषण असं म्हटलं जातं. संस्था ज्या उद्योगात किंवा ज्या उद्योग क्षेत्रात काम करते त्या उद्योगाचे विश्लेषण मायकेल पोर्टर यांनी घालून दिलेल्या चौकटीनुसार आपल्याला करता येते. या चौकटीला पोर्टरचे 5 फोर्स असं म्हटलं जातं. या चौकटीमुळे प्रवेशाचे अडथळे, पुरवठादार, ग्राहक, पर्यायी उत्पादने आणि औद्योगिक स्पर्धा यांचे मूल्यमापन केले जाते. परिस्थितीची तपासणी ही एक प्रक्रिया असून यामध्ये संस्था, संधी आणि अनिष्ट सूचना यांचा संस्थेच्या कामकाजावर काय परिणाम होतो हे ओळखण्यासाठी योग्य ती परिस्थिती बारकाईने पाहतात. यालाच परिस्थितीची तपासणी असं म्हटलं जातं. परिस्थितीच्या तपासणीमध्ये माहितीची प्रक्रिया आणि सामाजिक, आर्थिक, राजकीय, आंतरराष्ट्रीय वातावरण, तांत्रिक वातावरण, तांत्रिक उत्पादनाची बाजारपेठ इत्यादीचे अंदाज लावणे या सगळ्या गोष्टीचा याच्यामध्ये समावेश असतो. या सर्व अंदाजांचा फायदा नियोजन करणाऱ्यांना नियोजन करण्यासाठी तसेच कृती योजना तयार करण्यासाठी होतो. बाजारपेठेचा अंदाज करून योग्य ती माहिती गोळा करून योग्य ते उत्पादन तयार करण्यासाठी किंवा उत्पादनात विविधता आणण्यासाठी किंवा उत्पादनावर संशोधन करून ती परिस्थिती लक्षात घेतली जाते. उदाहरणार्थ ग्राहकांच्या गरजा, आवड, प्रवृत्ती, उत्पादन घटक, विपणन, स्पर्धक तसेच आर्थिक परिस्थिती, उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न, उत्पन्नाचे वाटप, औद्योगिक धोरणे, चलनविषयक आर्थिक धोरणे, शासनाचे नियोजन वाटप, औद्योगिक धोरणे, याशिवाय चलनविषयक आर्थिक धोरणे आहेत, शासनाचे नियोजन आहे, दळणवळण व्यवस्था आहे, वित्त बँका, वित्त संस्था, बँका इत्यादी. आता राजकीय परिस्थितीमध्ये राजकीय स्थैर्य, उद्दिष्टे, निवडणुका, औद्योगिक आणि आर्थिक कायदे आणि याशिवाय सामाजिक परिस्थिती जी आहे त्याच्यामध्ये लोकसंख्या, लोकांची उद्योग विश्वाकडून असलेली अपेक्षा, शैक्षणिक पातळी, प्रदूषण या गोष्टी लक्षात घेऊन योग्य कृती योजना तयार करता येते. अशा प्रकारे अनेक बाह्य परिस्थितीच्या घटकांच्या संस्थेवर परिणाम होत असतो. मग आता परिस्थितीचे घटक काय आहेत, कसे आहेत याचा आपण अभ्यास करूया. परिस्थितीचे घटक:
स्क्रीनवरती आपल्याला परिस्थितीचे घटक दिसत आहेत. हे जे 5 घटक सांगितलेले आहेत इथे आपल्याला दिसत आहेत, त्याचं विश्लेषण थोडक्यात मी आधी केलेलं आहे. आता आपण थोडंसं जास्तीचं विश्लेषण करूया. पहिला घटक आहे सामाजिक परिस्थिती. सामाजिक परिस्थितीमध्ये लोकसंख्या, घनता, स्थलांतर केलेले लोक, शैक्षणिक संधींचा विकास, राहणीमानात होणारे बदल, सामाजिक कार्यातील स्त्रियांचा सहभाग, ग्राहकांची आवड निवड, सवयी इत्यादी सगळे घटक येत असतात. या सगळ्यांमध्ये बदल झाल्यास त्याचा परिणाम बाजारपेठेवर होत असतो. सामाजिक परिस्थितीत होणारे बदल उद्योगधंद्यांच्या कृतीयोजनेवर परिणाम करतात. पुढचा घटक आहे राजकीय परिस्थिती. राजकीय परिस्थितीमध्ये राजकीय अस्थिरता, त्यात होणारे बदल, राजकीय घटना, युद्धे इत्यादी गोष्टींचा उद्योगधंद्यावर परिणाम होतो. अशा वेळेस उद्योगांना त्यांची कृतीयोजना बदलावी लागते. राजकीय रचना, निवडणुका, राजकीय ध्येये, उद्दिष्टे, शासनाची उद्योगाबाबत असणारी भूमिका, धोरणे इत्यादी गोष्टींचा उद्योगधंद्याच्या कृतीयोजनेवर परिणाम होत असतो. उदाहरणार्थ 1991 नंतर भारत सरकारने मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारल्यावर बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या भारतामधील प्रवेश सुलभ झाला. परंतु बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आव्हानाला व स्पर्धेला तोंड न देता आल्याने गोल्ड स्पॉट सारखे प्रचंड लोकप्रिय शीतपेय बनवणारी, पार्ले व प्रीमियम पद्मिनीसारखी लोकप्रिय मोटार कार बनवणारी प्रीमियम ऑटोमोबाईल्स या कंपन्या बंद पडल्या. ठीक आहे. आता पुढे आहे आर्थिक परिस्थिती. आर्थिक परिस्थितीमध्ये होणारे बदल उद्योगधंद्यांच्या कृतीयोजनेवर परिणाम करत असतात. यामध्ये सामाजिक, भांडवलशाही किंवा मिश्र आर्थिक रचनेचा समावेश होत असतो. आर्थिक नियोजनात पंचवार्षिक योजना व वार्षिक योजनांचा समावेश होत असतो. तर आर्थिक धोरणात औद्योगिक व चलनविषयक धोरणांचा समावेश होतो. राष्ट्रीय उत्पन्न व त्यांचे वाटप, दरडोई उत्पन्न, बचत आणि गुंतवणुकीचा दर, आयात निर्यातीचे मूल्य, व्यवहार तोल, आर्थिक संस्था, बँका, वाहतूक व दळणवळणाच्या सुविधा हे घटकसुद्धा कृतीयोजनेवर परिणाम घडवून आणतात. पुढे आहे बाजारपेठेची परिस्थिती. या प्रकारच्या परिस्थितीमध्ये ग्राहकांच्या आवडी, गरजा, वर्तणूक, मूल्य, सौदा करण्याची शक्ती, खरेदी करण्याची शक्ती, ग्राहकांचे समाधान इत्यादी. ग्राहक घटकामध्ये उत्पादनाची मागणी, कल्पना, वैशिष्ट्ये, उपयुक्तता, कार्य, किंमत, उत्पादनांचा नकाशा, उत्पादनांचे आयुष्य, उत्पादनांचे वाटप, वेगळेपणा, उत्पादने किंवा सेवेची उपलब्धता इत्यादी उत्पादन घटक असतील किंवा ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सेवेची पातळी, याशिवाय त्याची वस्तूची गुणवत्ता, मध्यस्थ जो आहे तो, वाटप मार्ग आणि खर्च हे सगळे बाजारपेठेशी संबंधित घटक या परिस्थितीमध्ये येतात. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे स्पर्धक आहेत, स्पर्धकांचा प्रवेश आहे, स्पर्धेचे स्वरूप इत्यादी जे घटक आहेत ते स्पर्धात्मक घटक जे आहेत बाजारपेठेच्या परिस्थितीमध्ये येतात. हे सर्व बाजारपेठेच्या परिस्थितीतील घटक उद्योगधंद्यांच्या कृतीयोजनेवर परिणाम घडवून आणतात. बाजारपेठेची परिस्थिती उद्योगधंद्याच्या रचनेवरती अवलंबून असते. मक्तेदारीमध्ये बाजारपेठेची परिस्थिती विचारात घेतली जात नाही, परंतु पूर्ण स्पर्धेमध्ये बाजारपेठेची परिस्थिती नक्कीच विचारात घेतली जाते. पुढचा प्रकार आहे शेवटचा तांत्रिक परिस्थिती. उद्योगधंद्याचे मार्ग, बाह्यमार्ग, विदेशी मार्ग हे तंत्रज्ञान मिळवण्याचे मार्ग आहेत. त्यात तंत्रज्ञानात खरेदीचा खर्च, विदेशी कंपन्यांबरोबरचे एकत्रीकरण, तंत्रज्ञान बदली करणे, तंत्रज्ञानात सुधारणा करणे, संशोधन आणि विकास, तंत्रज्ञानाचा होणारा परिणाम, कामगार यंत्रणा पद्धत इत्यादी घटक तांत्रिक परिस्थितीत येतात. तांत्रिक परिस्थिती याच्यामध्ये यंत्र, माल, प्रक्रिया, साधने इत्यादीच्या ज्ञानाशी संबंधित असते. जेव्हा यांत्रिक प्रक्रियेत साधनात बदल होतो, प्रगती घडून येते, तेव्हा उत्पादनात खूप मोठा बदल होत असतो. यामुळे उत्पादनाची कार्यक्षमताही वाढत असते. तांत्रिक परिस्थिती ही नवीन उत्पादनासाठी संधी निर्माण करते.
उदाहरणार्थ इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे उत्पादकांना जाहिरातीचे अजून एक दालन खुले झाले आहे. तांत्रिक परिस्थितीमुळे उत्पादनांसमोर अडचणीसुद्धा निर्माण होतात. पण जर जुने तंत्रज्ञान वापरून वस्तूचे उत्पादन केले तर त्याचा विक्रीवरती परिणाम होतो, कारण अशा उत्पादनांचा खर्च हा जास्त असेल तर तो लोकांना नक्कीच परवडणार नाही. हे झाले आपले परिस्थितीचे घटक. आता आपण पाहूया परिस्थितीच्या तपासणीचे दृष्टिकोन. हे 3 प्रकारचे दृष्टिकोन आहेत, ते पुढील प्रमाणे असतील. स्क्रीनवरती आपल्याला परिस्थितीच्या तपासणीचे दृष्टिकोन दिसत आहेत. 3 दृष्टिकोन आहेत: पद्धतशीर दृष्टिकोन, अस्थायी दृष्टिकोन आणि प्रक्रियेनुरूप दृष्टिकोन. आता पहिला आहे त्यातला पद्धतशीर दृष्टिकोन. याच्यामध्ये आहे, या प्रकारच्या दृष्टिकोनात परिस्थितीच्या तपासणीसाठी आवश्यक असणारी माहिती योग्य पद्धतीने गोळा केली जाते. बाजारपेठेच्या आणि ग्राहकांच्या आवडी, त्यात होणारे बदल, कायद्यामध्ये होणारे बदल, विनिमयात होणारे बदल, शासनाचे धोरण, संस्थेवर व संस्थेच्या व्यापारावर होणारे परिणाम याची माहिती याच्यामध्ये गोळा केली जाते. पुढचा दृष्टिकोन आहे अस्थायी दृष्टिकोन. या दृष्टिकोनात संस्थेला वेगवेगळी परिस्थितीची पाहणी करावी लागते, तसेच परिस्थितीचा अभ्यास करावा लागतो. संस्था जेव्हा एखादा प्रकल्प करीत असते तेव्हा संस्थेला नवीन कृतीयोजना तयार कराव्या लागतात किंवा अस्तित्वात असलेल्या कृतीयोजना तपासाव्या लागतात. परिस्थितीत थोडा जरी बदल झाला तरी त्याचा परिणाम संस्थेवर म्हणजेच प्रकल्पावर होतो. म्हणूनच प्रकल्प चालू असताना संस्थेला वेळोवेळी परिस्थितीची पाहणी तसेच अभ्यास करावा लागतो. पुढचा आहे दृष्टिकोन प्रक्रियेनुरूप दृष्टिकोन. याच्यामध्ये सांगितलेलं आहे संस्थेच्या अंतर्गत तसेच बाह्य परिस्थितीतून मिळणारी माहिती प्रक्रिया रूपात गोळा केली जाते. जेव्हा शासन अशा संस्थेला माहिती देते तेव्हा ती प्रक्रियेच्या स्वरूपात गोळा केलेली असते. नंतर या माहितीवर विचारविनिमय करून संस्था कृतीयोजना तयार करते. मग व्यवसायाची परिस्थिती म्हणजे राजकीय, आर्थिक आणि सामाजिक आणि तंत्रज्ञानविषयक दबावांचा एक प्रकारचा संच असतो, म्हणजे पेस्ट असतो. या दबावांवर नियंत्रण ठेवणे संस्थेच्या आवाक्याबाहेरचे असते. या दबावांचा संस्थेवर सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्हीही प्रकारे परिणाम होत असतो. हे आहेत परिस्थितीच्या तपासणीचे दृष्टिकोन. जे 3 दृष्टिकोन आपण आता पाहिलेले आहेत. आता पुढचा घटक आहे तो म्हणजे पेस्ट विश्लेषण. पेस्ट विश्लेषणात 4 मुख्य घटक सांगितलेले आहेत: राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि तंत्रज्ञानविषयक. त्याचा आपण व्यवस्थित अभ्यास करणार आहोत. परिस्थितीची तपासणी याच घटकामध्ये हे सगळे घटक येतात. इथे एक ट्री डायग्राम दिलेला आहे, तो आपण पाहूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण परिस्थितीची तपासणी अभ्यासणार आहोत. याच्यामध्ये पेस्ट विश्लेषण आहे, तसेच त्याच्यामध्ये बाह्य विश्लेषण, अंतर्गत विश्लेषण आणि त्याच्याच मध्ये जास्त मुद्दे दिलेले आहेत की समग्र परिस्थिती, ज्याच्यामध्ये PEST म्हणजे पेस्ट हा घटक येतो, आणि सूक्ष्म परिस्थिती. ह्या सगळ्या घटकाचा आपण डीपली अभ्यास करणार आहोत पेस्ट विश्लेषण या मुख्य मुद्द्यामध्ये.